Hello everyone, welcome back to वैष्णवीज व्लॉग्स अँड वेलकम बॅक टू गोवा व्लॉग्स. तर आज आहे आमचा डे 3 इन गोवा. तर चला बघूया आज आम्ही काय काय खाणार आहे, कुठे कुठे जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज होता 14 फेब म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डे होता आणि आज आम्ही नाईटला गॅलेंटाईन्स डेसुद्धा सेलिब्रेट करणार आहे आम्ही चौघी मिळून. तर चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर सकाळी आम्ही मॉर्निंगला 11 वाजता निघालो होतो आमच्या हॉटेलच्या रूमवरून आणि आम्ही आलो ब्रेकफास्ट करण्यासाठी जर्मन कॅफेला. सगळ्यात पहिलं आम्ही ऑर्डर केलं होतं हे फ्रूट शेक. एक होतं मँगो शेक, बनाना शेक, स्ट्रॉबेरी शेक आणि 2 सँडविचेस घेतले होते. एक होतं टूना सँडविच आणि दुसरं होतं हे चिकन सँडविच आणि आम्ही त्याच्यासोबत फ्राईजसुद्धा खायला घेतले होते. तर हे जे चिकन सँडविच होतं ना हे टेस्टमध्ये एक नंबर होतं, त्याचं टेस्ट मस्त होतं. आणि जे टूना सँडविच होतं ते आम्हाला बिलकुलसुद्धा आवडलं नाही. आणि जे शेक्ससुद्धा होते त्याच्यातलं एक स्ट्रॉबेरीवालं होतं ना ते ठीकठाक होतं, बाकीचे पण म्हणजे ओके ओके होते. बट सगळ्यात बेस्टवालं जे वाटलं ते मँगो शेकच होतं. मला बघा सांगते की काय करायचं. एवढे छान फोटो काढले मी. मला मी तिला म्हटलं की क्लिक करायचं. शी इज मीटिंग मी गोवा. फायनली गाईज आम्ही त्या लोकेशनला आलो जेव्हा मला स्कूलवाले नेलं होतं. आफ्टर 9 इयर्स. आता आम्ही आलो आहे बॅसिलिका ऑफ बॉम जीजस, जे की हे ओल्ड चर्च आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगायचं आहे, आमची इथे थोडीफार मेमरीज आहे. म्हणजे आम्ही 10th स्टँडर्डमध्ये असताना आम्हाला स्कूलवाल्यांनी गोवाला इथे पिकनिक आणली होती. तर दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही तिघी पण आम्हाला म्हणजे आठवतं थोडंफार की आम्ही स्कूलपासूनच एकत्र आहे. तिथे थोड्याफार आम्हाला ते मेमरीज आठवल्या. सो आधीच्या क्लिपमध्ये आम्ही म्हटलं की फायनली आम्ही इथे आलो. हो. पूरे ऊपर जाए ना. चलो. चर्चमध्ये जाऊन आलं. आता आहे थोडा शॉपिंग टाईम. इथं एक छोटंसं वगैरे मार्केट आहे, तर आम्ही ते थोडीफार आता शॉपिंग करणार आहे. इथं अशा क्यूट बॅग्स होत्या. तर संपदा आणि मला इथनं बॅग घ्यायची होती, तर आम्ही तेच बघत होतो की आम्हाला कोणती आवडती वगैरे. सारे 1-1 को है. फिरून शॉपिंग करून झाल्यानंतर आता आम्ही परत चाललो होतो आमच्या रूमवर. आता आम्ही चेंज वगैरे करून आवरून वगैरे परत बाहेर जाणार आहे, कारण आम्हाला सेलिब्रेट करायचं आहे गॅलेंटाईन. सो सगळ्यांनी आम्ही चेंज केलं, मस्त मस्त 1 पीस घातले, एकदम मस्त आवरलं. तर चला बघूया आता.
शोधतोय पण आम्हाला एक सुद्धा कॅब भेटत नाहीये. संपदा बघ किती प्रयत्न करते कॅब रोखवायची, मग काय कॅबच भरलेले आहेत. ते आम्हाला लांब नाही त्यांना दिसत नाहीये. आणि आम्ही एवढं सगळं आवरलंय, सनसेटच गेला. आणि एवढं मी सनसेटसाठी हा फ्रॉक घेतला, मीन्स वन पीस, की फोटोज वगैरे क्लिक करन आणि सगळं गेलं. आणि जेव्हा फर्स्ट डेला गेलतो तेव्हा तसं मला मी हेच घातलं नव्हतं वन पीस. आता काय माहित काय होणार आहे. आम्ही गॅलेंटाईन बागा बीचला सेलिब्रेट केला, बट मी जास्त शूट नाही केलं कारण आम्हाला सेलिब्रेट करायचं होतं आणि आम्हाला जास्त एकमेकींसोबत वेळ घालवायचा होता. सो मी जास्त शूट नाही केलं, बट आम्ही एन्जॉय केलं आणि आजचा दिवस खूप जास्त छान होता. हा होता डे 3चा गोवा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि डे 4चा व्लॉग लवकरच येणार आहे. तोपर्यंत लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अँड ऑल्सो डू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. बाय.